103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचे सातारा केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 9 वाजलेत. आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम ऐकवा युववाणी. सूत्रनिवेदन आहे गायत्री गरुड यांचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, यावर्षी उन्हाळा खूपच वाटतोय ना, आणि महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी दुष्काळ अनुभवला जातोय. तेव्हा मित्रांनो, पाणी जपून वापरा. सेव्ह वॉटर. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपलाच एक मित्र आलाय. त्याचं नाव आहे शैलेश चव्हाण. शैलेश एक एरोनॉटिकल इंजिनियर असून ड्रोन पायलट आहे. 2014 मध्ये 26 जानेवारीला NCCचा कॅम्प झालेला, तर त्यामध्ये त्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं. मित्रांनो, ही मुलाखत तुम्ही 2 भागांमध्ये ऐकू शकाल. तर आज आपण शैलेशकडून त्याच्या क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार शैलेश, आजच्या कार्यक्रमात तुझं स्वागत आहे. नमस्कार शैलेश, आज 1 एप्रिल, तर वायुसेनेच्या दृष्टीने तू काय सांगशील? आज 1 एप्रिल हा फार महत्वाचा दिवस आहे वायुसेनेच्या दृष्टीने. 1 ऑक्टोबर 1932 साली एअरफोर्स ऍक्ट म्हणजे आपला इंडियन एअरफोर्स ऍक्ट हा मंजूर झाला. पण जसा मंजूर झाला तसाच ऍक्टिव्हेट नव्हता झालेला. ऍक्ट मंजूर झाल्यापासून सेनेचे अध्यक्ष किंवा जे महत्वाचे व्यक्ती होते त्यांनी एकत्र येऊन आपल्याला आता वायुसेना आपले ऍक्ट मंजूर झालेला आहे, तर आता आपल्याला काम कसं करायचं आहे किंवा आपलं काम कसं असेल, आपल्याला कामासाठी लागणारे काय काय इक्विपमेंटची गरज आहे किंवा किती माणसांची गरज आहे वगैरे, हे तेव्हा काम सुरू झालं. पण जे वायुसेनेचं महत्वाचं काम आहे, जसे विमान असतात वायुसेनेमध्ये, वायुसेनेचे जे एरियल सर्व्हेलन्स, एरियल डिफेन्स, हे जे अशा प्रकारचे जे मेन वायुसेनेचं आपण काम म्हणतो की आपल्या हवाई दलाचं संरक्षण वायुसेना करते, तर ते काम महत्वाचं म्हणजे 1 एप्रिल 1933 सालापासून सुरू झालं. म्हणजे 4 वेस्टलँड वॅपिटी हे एअरक्राफ्टचं नाव आहे. हे 4 वेस्टलँड वॅपिटीज भारतीय वायुदलामध्ये इंट्रोड्यूस झाल्या होत्या. त्याच्यासोबत त्या एअरक्राफ्टचे पायलट्स आणि एअरमॅन म्हणजे हवाई दलाचे शिपाई असे असतात. अशा दलांचा एक समूह तयार झाला. 1 एप्रिल पासून त्यांनी काम करायला सुरुवात केली. म्हणून हा जो आज 1 एप्रिलचा जो दिवस आहे हा त्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, कारण की ही आपली खरी वायुसेना दलाच्या कामाची सुरुवात होती. तर मग शैलेश, आता मला तुझ्या बालपणाविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. कसं होतं तुझं बालपण? माझं बालपण म्हणजे जरा हटके होतं. बालपणामध्ये खेळणं कमी, पण ते तोडून फोडून परत त्यातलं साहित्य वापरून सगळ्यांचे एकत्र करून वगैरे एक नवीन काहीतरी मशीन बनवणं किंवा हे का असं जरा एक तो फार इंटरेस्ट होता. आजही माझ्याकडे ते सामान आहे तसंच. आई वडिलांनी ते जपून ठेवलेलं की काय काय केलेले वगैरे. बाहुलीतले ते साऊंड वापरून किंवा ते लाईट वापरून एखादा कंदीलच बनवणे किंवा काय करणे, असे वेगवेगळे. सो हा एक पहिल्यापासून इंटरेस्ट होताच मला, जो लहानपणापासून एक जन्मजात इंटरेस्ट म्हणतो आपण, त्या टाइप मध्ये होता माझ्याकडे. तर आता आपल्या सोसायटीमध्ये सर्वसामान्य जी लोक असतात, तर त्यांचं असं म्हणणं असतं की पायलट म्हणजे जो विमान उडवतो तो. बरोबर. तर तू ड्रोन पायलट आहेस, तर मग काय वेगळं आहे या ह्याच्यात? मग पायलट जो असतो तो विमानाच्या आतमध्ये बसून विमान उडवतो. बरोबर. ड्रोन पायलट जो असतो तो विमानाच्या बाहेर बसून किंवा उभं राहून, मी म्हणतो, त्याच्या हातामध्ये जसे विमानाला जे कंट्रोल असतात तसेच कंट्रोल त्याच्या हातामध्ये एक रिमोट असतो. त्या रिमोट मध्ये ते कंट्रोल असतात. ओरिजिनल एअरक्राफ्टला आपण जसं कंट्रोल करतो तशाच प्रकारे ह्या जे रिमोट कंट्रोलचं जे विमान आहे त्याला पण तसंच कंट्रोल करावं लागतं. त्याला पण ऍज अ ओरिजिनल एअरक्राफ्ट म्हणूनच ट्रीट करावं लागतं. आणि जो जमिनीवरती उभा राहून जो पायलट वरती आकाशात पाहून त्या विमानाचं नियंत्रण करतोय त्याला म्हणतात ड्रोन पायलट. ड्रोन्स मध्ये पण प्रकार आहेत, रिमोट कंट्रोल्ड ड्रोन्स. त्यानंतर ना अजून दुसरे पण प्रकार येतात जे मिलिटरी ड्रोन्स असतात, ते सॅटेलाइट थ्रू कंट्रोल केले जातात.
थोडक्यात काय, एक विमानच आहे, त्याला कंट्रोल करायचं. ते विमानाच्या आत बसा बाहेर. किंवा बाहेर बसा. जो विमानाच्या बाहेर आहे त्याला ड्रोन पायलट म्हणतात. ड्रोन म्हणजे काय, की एक विमानच आहे पण त्याच्यामध्ये पायलट नाहीये, त्याला म्हणतात अनमॅन्ड एरियल व्हेइकल. ओके. अनमॅन्ड एरियल व्हेइकल, जे व्हेइकल हवेमध्ये उडतंय पण त्याच्यामध्ये पायलट नाहीये. सो हे जी टेक्नॉलॉजी आहे किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जे विमान बनवण्यात आलेलं आहे त्याला ओव्हरऑल आपण जो एक सोपा शब्द म्हणतो त्याला म्हणतो आपण ड्रोन. सो ड्रोन मध्ये पण आता बरेच प्रकार आलेले आहेत. मिलिटरी ड्रोन ऑलरेडी वापरामध्ये होतात. इंडियन एअरफोर्स आपले जे ड्रोन्स आहेत, आर्मीमध्ये ड्रोन आहेत, नेव्हीमध्ये पण ड्रोन आहेत. पण आता सिव्हिल लाईफ मध्ये पण ड्रोन्स आलेले आहेत आणि ड्रोनच्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करत आहोत. ओके. तर तुझ्या आयुष्यातलं पहिलं विमान तू केव्हा उडवलेलंस आणि तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी? खरं सांगायचं झालं तर कोणतंही विमान जे आकाशात उडतं ते विमानच. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा शाळेमध्ये विमान बनवलं होतं आणि ते शाळेमध्ये पेपरचं विमान ते उडवलं होतं. सो अशा प्रकारचं ते विमान पहिल्यांदा उडवलं होतं. आणि हे ड्रोन नंतर ना ज्यावेळी मी एनसीसी मध्ये ऍडमिशन घेतलं, ते एनसीसी ऍडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळी ते एक वर्कशॉप बघितलं आमचं, त्या वर्कशॉपमध्ये छोटे छोटे विमानं होते. काही उडणारे होते तर काही न उडणारे, म्हणजे त्याला आम्ही स्टॅटिक मॉडेल्स म्हणतो, ते फक्त शो साठी असतात. तर उडणाऱ्या विमानांचं पाहिल्यानंतर ना एक आकर्षण तर फार वेगळं वाढलंच होतं. त्याचं ट्रेनिंग घेतलं. त्या ट्रेनिंग नंतर ना सिम्युलेटर ट्रेनिंग असते. सिम्युलेटर ट्रेनिंग वरती ज्यावेळी आम्ही सक्सेसफुल ट्रेनिंग पास करतो, ते सिम्युलेटरचं ट्रेनिंग, त्यावेळी आम्हाला ओरिजिनल रेकॉर्ड हातामध्ये दिलं जातं. महिना होता नोव्हेंबरचा, 26 नोव्हेंबर 2013. त्या दिवशी माझ्या हातामध्ये पॉवर मॉडेल जे असतं ओरिजिनल, ते माझ्या हातात पहिल्यांदा आलं होतं आणि ते मॉडेल मी फ्लाय केलं होतं. ओके. जे पॉवर मॉडेल असतं ते पॉवर मॉडेल खरं फार एकदम म्हणतो ना आपण ऍडव्हेंचरस असतं. ते मॉडेल उडवणं म्हणजे फार अवघड. ते विमान मी उडवलं होतं. त्या दिवशी माझा आनंद फार मोठा होता, कारण की यार विमानाचं मी ते प्रथम टेक ऑफ घेतलं होतं. सिम्युलेटरवरती ट्रेनिंग तर प्रॅक्टिस झालीच होती, सिम्युलेटरवरती उडवलं होतं, पण ओरिजिनल जो फील येतो तो खरोखरचा ज्यावेळी आपण ते पॉवर मॉडेल घेतोय, पॉवर मॉडेल उडवतोय, सो त्यावेळी ते मॉडेल उडवल्यानंतर जो आनंद झाला होता तो असं वाटतं की स्वतःच मी आकाशामध्ये उडतोय. सो असं तर एक म्हणजे स्वतः उडवलेलं विमान, इंडिव्हिज्युअल, कुणाचंही इन्स्ट्रक्शन न घेता किंवा काय, तो दिवस होता तो. ह्याच्या आधी पण विमानं उडवली होतीच, पण ते ऍज अ ट्रेनिंग पार्ट मधून, म्हणजे ट्रेनिंगचा एक जो शेड्यूल असतो त्याच्यामध्ये, म्हणजे हा एक मेमोरेबल जो स्वतःहून मी विदाउट इन्स्ट्रक्शन्स जो केला होता तो दिवस होता. अच्छा. तर तुमचा जो 26 जानेवारी 2014 मध्ये एनसीसी कॅम्प जो झालेला, त्याबद्दल थोडी माहिती सांगशील आमच्या युवक मित्रमैत्रिणींना? कसा असतो तो कॅम्प किंवा काय माहिती देशील तू? नक्कीच. सर्वप्रथम मी एनसीसी काय असते हे सांगायला मला फार आवडेल. चालेल, सांग. एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प. ही जी संस्था आहे, केंद्रशासित संस्था आहे. संस्थेचं मुख्य कारण होतं सुरू करण्यामागचं की मुलांना डिफेन्स सर्व्हिसेस जे आहेत आपले ट्राय फोर्सेस, जसे की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, अशा सर्व्हिसेसमध्ये जाण्याची ओढ लागावी किंवा त्यांना ह्या सर्व्हिसेस बद्दल आवड निर्माण व्हावी. आणि आवड निर्माण केल्यानंतर त्या मुलांना बेसिक प्रशिक्षण जे लागतं, म्हणजे बेसिक ट्रेनिंग आर्मी किंवा एअरफोर्सच्या त्या दलांमध्ये काम करण्यासाठी जे लागतं, ते ऍज अ स्टुडंट असतानाच जर त्यांना थोडीफार जर याची नॉलेज देण्यात आलं तर ते पुढे ज्यावेळी भविष्यात ते स्वतः ते जॉईन करतील आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स, त्यावेळी त्यांना ते ट्रेनिंग सोपं जावं, म्हणजे लवकरात लवकर ते ट्रेन व्हावेत, लवकरात लवकर ते कार्यकुशल होतील. हे मुख्य हेतू होता एनसीसीचा. त्याच्यानंतर ना हे करत असतानाच एनसीचं अजून एक मोठो झाला, तो म्हणजे सगळेच विद्यार्थी काय डिफेन्स फोर्सेस जॉईन करतील असं नाही, तर एक सुजाण नागरिक म्हणतो आपण, डिसिप्लिन्ड सिटीजन ऑफ इंडिया, तो कसा घडवता येईल किंवा त्याच्यासाठी काय करता येईल वगैरे, ह्याची पण एनसीसीने एक जबाबदारी घेतलेली आहे. आणि जे वय असतं मूळ शिकण्याचं काहीतरी करण्याचं, तो म्हणजे आपला कॉलेज पिरियड वगैरे, ज्यावेळी आपण लहानपणापासून त्या अडल्ट ह्या झोनमध्ये ट्रान्सफर होत असतो, त्याच वेळी जर आपल्याला जर शिस्तीचं पालन किंवा देशाची आपली एकता काय आहे, जसं एनसीसीचा मोटोच आहे युनिटी अँड डिसिप्लिन,
त्याच्यावरती भर देत एनसीसीने बरेचसेच असे कॅम्प्स त्यांचे होतात. कॅम्प्स म्हणजे रेसिडेन्शियल कॅम्प होतात किंवा अनरेसिडेन्शियल, जे म्हणजे युनिटीवरती कॉलेजेसमध्ये होत असतात. रेसिडेन्शियल कॅम्प कंट्री साईड म्हणजे बाहेरच्या गावात वगैरे असे होत असतात. सो अशा कॅम्प्स अरेंज करून मुलांना तिथे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, जसे मिलिटरीचे प्रशिक्षण असतात, रायफल शूटिंग परेड्स असतात त्यांच्या, किंवा अजून आमच्या एअरविंगचं एनसीसी असतं त्याच्यामध्ये रिमोट कंट्रोलचे एअरक्राफ्ट किंवा हे मुलांचं एक आकर्षणाचा हा एक पॉइंट असतो. मुलं आकर्षित होतात. आकर्षित झाल्यानंतर ना मग त्यांना आपले डिफेन्स फोर्सेस कसं काम करतं, काय होतं, त्याच्यासाठी काय करावं लागतं वगैरे अशा प्रकारची ही जी माहिती दिली जाते ते एनसीसी मध्ये होते. आणि आज एनसीसी मुळे आपल्या देशाला फार मोठे मोठे जे व्यक्ती आहेत त्यांना याचा फार लाभ झालेला आहे. आपले लेडी खासदार जशा आहेत, आपले सुषमा स्वराज, त्या सुद्धा एनसीसी कॅडेट होत्या. आपले नरेंद्र मोदी जे आता PM आहेत ते सुद्धा एनसीसी कॅडेट होते. आपले जे माजी सेना प्रमुख होते, जे आजचे खासदार आहेत, VK सिंग, ते सुद्धा एनसीसी कॅडेट होते. असे बरेचसेच जे आपले मोठे मोठे लीडर्स आहेत, सुभाषचंद्र बोस, ते सुद्धा अशाच प्रकारच्या एका संस्थेचे लीडर होते. आता एनसीसी आपलं आता 1948-1950 एअरविंग एनसीसी 1950 पासून असं सुरू झालेलं आहे. पण त्याच्या आधी इंग्लंड जो आपलं राज्य करत होता त्यावेळी पण अशा प्रकारच्या संस्था होत्या. त्या संस्थांनी बरेच असे कॅडेट्स तयार केले होते आणि रॉयल इंग्लिश फोर्स जे होत्या त्या मिलिटरी फोर्सेसना एनसीसीने चांगल्या प्रकारचे अधिकारी प्रोव्हाइड केले होते. तेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण एनसीसी नॅशनल कॅडेट कॉर्प अशी ती संस्था पुढे कार्यरत ठेवली. आणि आपल्या आता ज्या सेना आहेत, भारतीय सेना, वायुसेना, नौदल सेना वगैरे, याच्यामध्ये एनसीसीचा एक फार मोठा वाटा आहे. अशा प्रकारचे अधिकारी घडवून त्यांना ते चांगल्या प्रकारे देशसेवा करण्यासाठी प्रवृत्त करणं. सो हे एनसीसीचं काम झालं. एनसीसीची आता माहिती सांगतो की एनसीसी काय असतं हे तर सांगितलं, पण एनसीसी मध्ये आता मी काय केलंय. एनसीसी मध्ये ऍडमिशन घेतलं 2012 साली. 2012 साली ऍडमिशन जसं घेतलं तसं माहिती पडलं की एनसीसी मध्ये दर रविवारी संडे परेड होतात. संडे परेड म्हणतात त्याला. त्या दिवशी परेडला मुलांनी यायचं. पहिले 2 किंवा 3 तास जे असतात त्याच्यामध्ये थोडाफार वर्कआउट होतो. वर्कआउट म्हणजे बॉडी वॉर्मअप, परेड ड्रिल्स वगैरे. त्यानंतर मग सकाळी 6 वाजता परेड सुरू होते वगैरे, 6 ते 8 वगैरे असं हे एक्सरसाइज अँड ऑल. 8 वाजता थोडासा ब्रेक, रिफ्रेशमेंट वगैरे. त्यानंतर मग लेक्चर्स 8 ते 11 पर्यंत वगैरे असं. सो असा शेड्यूल असायचा. 11 वाजता मुलं फ्री व्हायची. लेक्चर्स मध्ये हेच जे सांगितलं तुम्हाला की डिफेन्स फोर्सेसचे कामं किंवा डिफेन्स फोर्सेसचे वेगवेगळे ब्रांचेस कसे आहेत, काय आहेत, कसे काम करतात वगैरे, हे लेक्चर्स मध्ये हे सब्जेक्ट शिकवले जायचे वेगवेगळे. एअरविंगच्या मुलांना एक ग्रीन बुक म्हणून यायचं. ग्रीन बुक मध्ये विमानाबद्दलची सगळी माहिती असायची. विमानाला लागणारे प्रिन्सिपल्स, विमान कसं उडतं, काय उडतं, हे एअरविंगच्या मुलांना शिकवलं जायचं. आणि याच्यामधून मुलांचं आकर्षण निर्माण व्हायचं की खरोखर काहीतरी शिकतोय आपण, ह्याची जाणीव एनसीसी मध्ये होतेच. आणि जे मॉर्निंग जे एक्सरसाइज होत असतात संडेला जे केलेले आहेत ते जर मुलांनी रोज जरी कंटिन्यू केला तरी त्यांची चांगली फिटनेस डेव्हलप होते अशा ह्याच्यातून. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की असे पण मुलं विचारतात की तुम्हाला ड्रिल का शिकवतात. ड्रिल म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट, 1 2 1. सो ड्रिलला आपण आहे ना डिसिप्लिन की बुनियाद असं म्हणतात, म्हणजे मदर ऑफ डिसिप्लिन. जर तुमचं चालणं व्यवस्थित झालं तर ते चालणंच तुमचं डिसिप्लिन दिसतं. सरळ पाय टाकतोय, सरळ हात चालतात. सो हे मुख्य कारण असतं. डिसिप्लिन मुलाच्या अंगात घडवण्यासाठी कुठल्याही एनसीसी मध्ये ड्रिल शिकवले जाते. काही मुलांना वाटतं की वेस्टेज ऑफ टाइम किंवा हे कशासाठी काय, ह्याच्यातून काय एवढा एक्सरसाइज पण होत नाही, पण ते चुकीचं आहे. सगळ्यात जास्त एक्सरसाइज ड्रिल मध्ये होते. तुम्ही साधे 10 मिनिटं जरी ड्रिल केले तरी तुमच्या अंगातून घाम येतो. सो हे ड्रिलचं महत्व आहे की डिसिप्लिन, आपली बॉडी सरळ चालते आणि आपल्याला ती चांगली सरळ चालण्याची एक सवय लागते. सो हे ड्रिलचं एक महत्व झालं एनसीसी मध्ये. आणि अदर ऍक्टिव्हिटीज जसे की रायफल शूटिंग्स किंवा एनसीसीच्या अजून ऍक्टिव्हिटीज होतात, जसे आमच्या एनसीसीचे एअरविंगचे एरो मॉडेलिंग ऍक्टिव्हिटीज. अशा प्रकारचे जे ऍक्टिव्हिटीज असतात ते एक हटके कॉलेजमध्ये मुलं असतात, सगळ्यांनाच बंदूक हातात घ्यायला मिळत नाही किंवा सगळ्याच मुलांना ते विमान पाहायला किंवा विमानाचं रिमोट हातात घ्यायला भेटत नाही किंवा हे एक्सपोजर मिळत नाही. हे एक्सपोजर जे आहे ते एनसीसी प्रोव्हाइड करते.
एनसीसी मधून अजून जे कॅम्प्स होत असतात त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे जे वेगवेगळे कॅम्प असतात, जसे की लिडरशिप डेव्हलपमेंट किंवा आमचे नॅशनल लेवल कॅम्प्स होत असतात. नॅशनल लेवल कॅम्पमध्ये बाहेरच्या स्टेट्सचे मधून जे कॅडेट दुसरे आलेले असतात त्यांच्यासोबत कम्पॅरिझन होत असतं की बाबा समोरचा मुलगा किती पुढे आहे किंवा किती पाण्यात आहे किंवा काय. मग आपल्याला जर त्याच्यासारखं जर करायचं असेल तर आपल्याला काय मेहनत घ्यावी लागेल किंवा काय. हे जे नॉर्मल मुलांना हे भेटत नाही. तर एनसीसी एक्सपोजर प्रोव्हाइड करते. हे कॅम्प्स मुलांना एकत्र करून आणणं आणि फार म्हणजे एकदम कॉम्पिटिटिव्ह ॲटमॉस्फिअर असतं त्यात. म्हणजे असं नसतं की दुश्मनी किंवा असं हा दुसऱ्या स्टेटचा आहे किंवा असं एकमेकांचा राग वगैरे नसतं. एक कसं स्पोर्टी ॲटमॉस्फिअर असतं. सगळे एकाच देशाचे असतात. युनिटी अँड डिसिप्लिन वगैरे तर सगळ्यांना एकच शिकवलं जातं, सगळं असतं. आपले कॉम्पिटिशन झाल्यानंतर प्रत्येक जण एकमेकांचे वगैरे नॉलेज शेअरिंग करत असतात किंवा कल्चर शेअर करत असतात की आमच्या महाराष्ट्रात असं होतं, आपके गुजरात में कैसा होता है वगैरे असं. दिस टाईप ऑफ ऍक्टिव्हिटीज वी शेअर अँड इन कॉम्पिटिशन आम्ही म्हणजे एकदम कसं आम्हाला जसं प्रॉपरली ट्रेन केलेलं आहे एनसीसी मध्ये त्या पद्धतीने परफॉर्मन्स देत असतो आणि त्या परफॉर्मन्सच्या बेसवरती आमचे रिझल्ट येत असतात. आणि ते रिझल्ट जे असतात ते प्रत्येक डायरेक्टरेट जसं महाराष्ट्र डायरेक्टरेट किंवा गुजरात डायरेक्टरेट वगैरे त्यांना पॉइंट्स मिळत असतात. सो असे वर्षभर कॅम्प्स अरेंज केलेले असतात आणि ज्या कॅम्प्समध्ये ज्या स्टेटचे पॉइंट जास्त आहेत त्याला नंतर वर्षाच्या शेवटी जो आमचा 26 जानेवारीचा जो कॅम्प होतो दॅट इज रिपब्लिक डे परेड कॅम्प. 1 जानेवारी पासून कॅम्प सुरू होतो ते पूर्ण 31 जानेवारी पर्यंत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात. 26 जानेवारीच्या नंतरनं 4 दिवसानंतर रिझल्ट लागतो. त्या रिझल्टमध्ये ऑल ओव्हर आपलं जे इयर आहे या इयर मधून सगळ्यात बेस्ट डायरेक्टरेट किंवा सगळ्यात बेस्ट एज्युकेशन एनसीसी एज्युकेशन कोणी दिलेलं आहे ते आपले जे कॅम्प्स मध्ये कॉम्पिटिशन झालं त्यात रिझल्ट्स मधूनच समजतं. त्या रिझल्ट्स मध्ये हे डिक्लेअर केलं जातं की कुठलं डायरेक्टरेट बेस्ट आहे आणि ते बेस्ट डायरेक्टरेटला पीएम बॅनर म्हणजे प्राईम मिनिस्टर्स बॅनर, तो बॅनर म्हणजे एक ट्रॉफी असल्यासारखाच असतो, एक बॅनर असतो त्या प्लस अजून ट्रॉफीज वगैरे बेस्ट डायरेक्टरेट म्हणून ते अवॉर्ड दिलं जातं त्या स्टेटला दिलं जातं दरवर्षी. सो ह्याच्यातून काय होतं एक कॉम्पिटिशनची गरज काय आहे किंवा कशासाठी कॉम्पिटिशन घेतल्या जात आहेत वगैरे. एकच मोठं की जे कॅडेट्स आहेत ते घडावेत, त्यांच्यासमोर टार्गेट असलं पाहिजे काहीतरी. हे आपल्याला का शिकायचं आहे किंवा काय आपलं महाराष्ट्र डायरेक्टरेट किंवा आपलं युनिट काय त्याचं नाव आपल्याला करायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळतं, आपल्याला आपल्या नॅशनल लेवलवरती आपल्याला परफॉर्मन्स करायला मिळतोय. हा एक मुख्य हेतू. ह्याच्यातून मुलं इन्स्पायर होत असतात. इन्स्पायर करून ते त्यांचं बेस्ट देत असतात. बेस्ट ज्यावेळी दिलं जातं त्यावेळी ते जे हिरे घडत असतात, एक एक स्किल त्या मुलाच्याकडे वेगवेगळे त्यांच्यामध्ये अकस्मात होत असते, ऑब्झर्व करत असतात. तेच स्किल मुलं पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये जर मोठे झालेत आणि जर डिफेन्स फोर्सेस जॉईन झाले तर डिफेन्स फोर्सेस मध्ये ते उपयोगात येतील. जरी काही कारणास्तव बिकॉज ऑफ मेडिकल रिझन्स किंवा जर ते बाहेर जरी आले तरी ते सिव्हिल लाईफ मध्ये पण चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतात. म्हणजे एनसीसीचा तुझ्या आयुष्यात खूप मोलाचा वाटा आहे. जर मी एनसीसी केलं नसतं तर आज मी सुद्धा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन कधी मला जॉब भेटतं हीच वाट बघत बसलो असतो. बरोबर. कारण की मला जर हे एनसीसीचं सांगितलंच नसतं की लाईफकडे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा, आपल्यात जे काय आहे त्याच्यातून चांगल्यात चांगलं काय आपण करू शकतोय, हे फक्त मी म्हणतो की एनसीसी अशी एक संस्था आहे जी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं जे घडवते, अशा प्रकारे घडवते मुलांना स्वयंपूर्ण जे म्हणतो आपण की कुणावरही अवलंबून न राहता तुम्ही काहीतरी करू शकताय. मी म्हणतो फक्त असेच नाही, फक्त इंजिनियर्सच नव्हे तर कोणताही आर्ट्स असो कॉमर्स असो त्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एनसीसी फार सपोर्ट करते. आणि जरी कॉमर्स जरी झाला तरी कॉमर्सच्या फील्डमध्ये तो चांगल्या प्रकारे काय करू शकतोय किंवा काय ही आयडिया त्याला तिथंच येऊन जाते. शैलेश, तुझ्या घरात या आधी कोणी या क्षेत्रात होतं का? नाही. तुला आवड निर्माण कशी झाली मग? ह्या क्षेत्रामध्ये तसं कोणच नव्हतं. हा, पण माझं गाव ठोसेघर, त्या गावामध्ये बापू पाटील म्हणजे सुभेदार होते ते त्या काळातले. सो माझे वडील एसटी मध्ये बस कंडक्टर आहेत, सरकारी नोकरी होतेच वगैरे. तर त्यांचं म्हणणं झालं की तुझी जर ऐपत आहे तर मुलाला सैनिक शाळेत घाल सातारमध्ये. ते बापू पाटील जे सुभेदार आहेत त्यांचा मुलगा स्वतः त्या सैनिक स्कूलमध्ये शिकला आणि ते पण सैन्य दलामध्ये अधिकारी होते. त्यांनी म्हणजे मार्गदर्शन दिलं होतं त्या काळी वडिलांना की मुलाला या शाळेत घाल. तसं मग वडिलांनी साताऱ्यामध्ये आणलं होतं
कुठलीही आपण गोष्ट जी आयुष्यात करतो तर त्यासाठी आपल्याला एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड खूप महत्वाचा असतो. तो महत्वाचा रोल प्ले करतो आपल्या आयुष्यात. बर. तर तुझ्या आयुष्यात असं कोण आहे मेंटर तुझा? तू आज इतका सक्सेसफुल आहेस तर तुझ्या पाठीशी कोण उभं होतं मार्गदर्शन करायला? खरं सांगायचं झालं तर कुठलाही एक व्यक्ती असा माझा मेंटर नव्हता. आतापर्यंत माझ्या आयुष्यात जेवढे माझे शिक्षक लोक आले, स्कूल पासून, प्रायमरी स्कूल पासून, सेकंडरी स्कूल, किंवा त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, किंवा त्यानंतर समजा मी जिथे जॉब करत होतो तिथले माझे मॅनेजर, किंवा त्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, इंजिनिअरिंगचे माझे जे शिक्षक वर्ग होते, किंवा नंतर इंजिनिअरिंग करत असतानाच एनसीसी जॉईन केलं होतं. एनसीसी मधला सगळा स्टाफ अख्खे पूर्ण माझे एरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर डॉक्टर राजेश नीलकंठ जोशी, हे एरो मॉडेलिंग साठी जे मला जे काही शिक्षण दिलेलं आहे किंवा ज्यांनी मला ट्रेन केलेलं आहे ते माझे गुरु डॉक्टर राजेश नीलकंठ जोशी. ते नागपूरमध्ये नंबर 2 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एनसीसी नागपूर हे माझं युनिट आहे. तिथे एरो मॉडेलिंग वर्कशॉपमध्ये ते इन्स्ट्रक्टर आहेत आणि ते दरवर्षी म्हणजे अशा माझ्यासारख्या इंटरेस्टेड मुलांना घडवतात, त्यांना एरो मॉडेलर बनवतात आणि रिमोट कंट्रोलचे प्रात्यक्षिक वगैरे देणं. सो मी म्हणतो की असे जे शिक्षक आहेत माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे आलेले आहेत त्यांनी मला घडवलेलं आहे, तेच माझे मेंटर आहेत. आणि असं वैयक्तिक जर जास्तीत जास्त जर श्रेय जास्त कोणाला द्यायचं असेल मी आता जे काही करतोय तर ते एनसीसीचे जे माझे स्टाफ आहेत आणि त्यातल्या त्यात माझे गुरु डॉक्टर राजेश नीलकंठ जोशी. तर हे श्रेय मी त्यांना देण्याच म्हणजे मला फार म्हणजे अभिमान वाटतो की त्यांनी शिकलं ना. आता म्हणजे त्याच्यामध्येच एरो मॉडेलिंग मध्येच काही ना काहीतरी एकदम नवीन ऍक्टिव्हिटीज किंवा नवीन काहीतरी करतोय मी आणि लोकांना ते आवडतंय. हा फार महत्वाचा एक रोल असतो ना शिक्षकाचा वगैरे, तर तसं आहेच. तर शैलेश, आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीये. जाता जाता तुझ्या आवडीचं एक गाणं ऐकूयात. तर कोणतं गाणं ऐकायला आवडेल तुला आज? माझं आवडतं गाणं आहे इक्बाल पिक्चर मधलं आशा आहे. अच्छा, हे गाणं चालेल, फार नक्की ऐकूया तुझ्या आवडीचं गाणं. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात, आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग, आशाएं
कुछ ऐसा करके दिखा, खुद खुश हो जाए खुदा। आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागात तुम्हाला शैलेशकडून त्याच्या क्षेत्राची थोडीफार माहिती नक्कीच मिळाली असेल. तर मित्रांनो, या मुलाखतीचा दुसरा भाग तुम्ही ऐकू शकाल येत्या मंगळवारी 5 तारखेला रात्री 9 वाजता. तेव्हा पुन्हा भेटूयात येत्या मंगळवारी. तोपर्यंत तुमच्या मैत्रिणीला म्हणजेच गायत्रीला आता अनुमती द्या. नमस्कार. .103.1 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 9 वाजतात. प्रसारित करीत आहोत युववाणी, हा कॉलेज मित्रांसाठी कार्यक्रम. यामध्ये वायुसेना दिवसाच्या निमित्तानं एरोनॉटिकल इंजिनियर शैलेश चव्हाण यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय गायत्री गरुड यांनी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ मैत्रीण गायत्री तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात आपण शैलेश चव्हाणशी गप्पा मारल्या. आपला हा मित्र एरोनॉटिकल इंजिनियर आहे आणि ड्रोन पायलट आहे. तर मागच्या आठवड्यात आपण त्याच्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती जाणून घेतलीत. या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत आणि त्याच्या क्षेत्राबद्दल अजून माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार शैलेश, आजच्या कार्यक्रमात तुझं स्वागत आहे. नमस्कार. तर शैलेश, या क्षेत्रात जाण्यासाठी काय विशेष तयारी करावी लागते, फिजिकल आणि एज्युकेशनल दोन्ही? डिफेन्स फोर्सेस जॉईन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे फिजिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. फिजिकल फिटनेससाठी रोजचा दैनंदिन व्यायाम तर लागतोच. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आता फिजिकल फिटनेस नसून तुमच्याकडे स्किल्स असणं आवश्यक आहे. स्किल्स म्हणजे डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊन तुम्ही काय करणार आहात. आता अजून काय प्रिपरेशन करायची गरज असेल तर ती म्हणजे डिफेन्स फोर्सेस जॉईन करण्यासाठी ज्या एंट्री स्कीम्स आहेत त्या स्कीम्स पर्यंत पोहोचणे. सर्वप्रथम जी एंट्री स्कीम आहे सैन्य दलामध्ये, कोणत्याही सैन्य दलामध्ये अधिकारी होण्यासाठी तुम्हाला युनियन पब्लिक सर्व्हिस स्कीम जी आपली UPSC आहे, आपल्या ज्या नॅशनल लेवलवरती ते एक्झाम्स घेतात सगळ्या जे केंद्र सरकारच्या ज्या जॉब्स आहेत त्यासाठी. तर त्याच्यामध्येच त्यांची एक कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम ही एक्झाम असते. हे एक्झाम जर तुम्ही क्लिअर केलीत तर तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. इंटरव्ह्यू म्हणजेच SSB इंटरव्ह्यू त्याला म्हणतात. SSB इंटरव्ह्यू म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. हा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. ह्या 5 दिवसाचा इंटरव्ह्यू जर तुम्ही पास झालात तर पुढे मेडिकल एक्झामिनेशन होते. मेडिकल एक्झामिनेशनचा स्कोर, इंटरव्ह्यूचा स्कोर आणि रिटर्न एक्झाम दिलेलाचा स्कोर असं करून तुमचा मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्यानंतर ना वॅकन्सीनुसार तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश घेता येतो, म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये. एकदा तुम्हाला डिफेन्स फोर्सेसमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तिन्ही दलांचे अकॅडमीज आहेत. भारतीय वायुसेनेचं एअरफोर्स अकॅडमी दुंडीगल हैदराबाद या इथे आहे. आर्मीचा आहे IMA दॅट इज इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून. आणि नेव्हीची म्हणजे आपली इंडियन नेव्ही त्याची अकॅडमी आहे नॅव्हल अकॅडमी एन्झिमला. सो
ह्या तिन्ही अकॅडमीजमध्ये आपापल्या कोर्सनुसार त्याच्या अकॅडमीचे ड्युरेशन असतं, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2.5 वर्ष अशा प्रकारचे. ज्या कोर्ससाठी आपण किंवा ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय तशा प्रकारे त्याचे ट्रेनिंग दिलं जातं. जी प्रोसेस सांगितली तुम्हाला ती एकच सांगितली मी की युपीएससी थ्रू ऍडमिशन म्हणजे अधिकारी होण्यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. कोणतंही ग्रॅज्युएशन, BSc, BA, BCom और इंजिनिअरिंग, बॅचलर. मेडिकल्स म्हणजे जे डॉक्टर्स आहेत ते पण अप्लाय करू शकतात, त्यांच्या वेगळ्या पोस्ट असतात. पण ॲज अ पायलटसाठी तुम्हाला CDSC म्हणजे UPSCची CDSC, एअरफोर्स जे आहे आपलं भारतीय वायुसेना, ते त्यांची स्वतःची अजून एक एक्झाम घेतं, दॅट इज AFCAT, एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट. ही एक्झाम जरी तुम्ही पास झालात तरी पुन्हा सेम इंटरव्ह्यू द्यायचा, 5 दिवसाचा SSB, दॅट इज सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, प्लस मेडिकल प्लस एंट्री. अजून एक सोपी एंट्री ज्याला म्हटलं जातं, ती सोपी एंट्री म्हणजे NCC, डायरेक्ट एंट्री स्कीम. नॅशनल कॅडर कॉर्प्सचे जे विद्यार्थी असतात त्यांचं C सर्टिफिकेट पूर्ण आहे विथ A और B ग्रेड, ते ग्रेड असतात. त्या ग्रेडमध्ये जर तुमचा C सर्टिफिकेट असेल अवेलेबल तर तुम्ही दरवर्षी 2 वेळा वॅकन्सीज निघत असतात डायरेक्ट एंट्रीच्या, NCC डायरेक्ट एंट्रीज इन द मंथ ऑफ जानेवारी अँड इन द मंथ ऑफ जून, जुलै और ऑगस्ट. सो अशा एंट्रीज निघतात, त्या एंट्रीज तुम्ही भरायच्या. एंट्रीज भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कॉल येतो, डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यू द्यायचा. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेडिकल, आणि मग मेडिकल प्लस इंटरव्ह्यूचे स्कोर यानुसार मेरिट होतं, आणि मेरिटनुसार मग तुम्ही त्या वॅकन्सीजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ओके. शैलेश, तुझे या व्यतिरिक्त आणखीन काय छंद आहेत मला जाणून घ्यायला आवडेल? एरो मॉडेलिंग तर हा महत्वाचा छंद झालाच, ज्यामध्ये नवीन नवीन विमानं किंवा काय कसं त्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. दुसरे छंद म्हणजे मला गप्पा मारायला फार आवडतात. मी जर फ्री असेल किंवा काय असेल तर मग मी माझ्या मित्रांकडे जातो, किंवा मित्रांना जर मित्र अवेलेबल मी जिथं राहतो त्या अवेलेबल नसेल तर कॉल करून बोलतो. ज्यावेळी आपण मित्रांसोबत बोलतो त्यावेळी कसं जुन्या आठवणी जरा ताज्या होतात वगैरे, माइंड लगेच रिफ्रेश होतं. आपण जेवढं काय कामाच्या व्यापात असलो किंवा काय असेल तर जरा टेन्शन मुक्त होतं. कधी कधी काय होतं की आम्ही मित्र पण अवेलेबल नसतात. मित्र अवेलेबल नसतील तर मग घरचे बेस्ट आहेत. घरच्यांसोबत गप्पा मारण्याचा आनंद दुसरा कुठलाच नाही. महत्वाचं म्हणजे गप्पा मारणेच. गप्पा मारले की रिफ्रेश होतं, परत आपल्या कामाला रेडी होऊन जातो. सो हा एक चांगला माझा छंद आहे. आणि जर दुसरे कोणी जरी नसेल तर स्वतःशीच गप्पा मारत बसायचं. स्वतःशी म्हणजे मी आतापर्यंत काय काय केलंय, मला पुढे काय करायचंय, हा चांगला टाइम मिळतो. ह्या टाइम मध्ये आपण चांगला प्रिपरेशन करतो आपण, आणि त्या प्रिपरेशन नुसार पुढचे निर्णय घ्यायला मार्ग मोकळे होतात. बरोबर. तर शैलेश, जर आपल्या युवक मित्रमैत्रिणींना या क्षेत्रात जायची इच्छा असेल तर तू त्यांना कसं मार्गदर्शन करशील? डिफेन्स फोर्सेस मध्ये जॉईन करण्यासाठी जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रिपरेशन्स करण्यासाठी जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला जे संस्था सांगितल्या, वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या UPSCच्या CDSC एक्झामसाठी प्रिपरेशन्स करून घेतात ते लोक, आणि ते तुम्हाला तिकडे जाण्यासाठी काय काय लागेल किंवा काय तुम्हाला अभ्यासाची गरज आहे ते मार्गदर्शन करतातच. मुद्दा म्हणून मी उल्लेख केला नाशिकचं PCTC, दॅट इज प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर, जिथे फ्री ऑफ कॉस्ट हे मार्गदर्शन दिलं जातं. ते तर झालंच. किंवा जर तुम्ही आता नवीन विद्यार्थी असाल, जसे की आता 10वी किंवा 11वी 12वी असाल, तर ह्यावेळी तुम्ही NDAचा अभ्यासक्रम सुरू करू शकता. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. त्या डिफेन्स ही पण एक UPSCचीच एक्झाम आहे, 12वी नंतर दिली जाते. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जे पुण्यामध्ये आहे. 3 वर्षाचं कॉलेज तुम्ही तिथं करू शकताय. पुढचं जे तुमचं BSc आहे किंवा जी तुमची डिग्री आहे ती तुम्ही त्या कॉलेजमध्ये करू शकताय. सो ते 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. किंवा जर तुम्हाला NDA ला जायला जमत नसेल तर बेस्ट वे तुम्ही NCC जॉईन करा. कॉलेज करत असतानाच NCC मधून तुम्हाला जे NDA मध्ये शिक्षण मिळते त्यातलंच 50% का होईना पण NCC मधून तुम्हाला फिक्स मिळणारच ते एज्युकेशन. ते एज्युकेशन घेऊन तुम्हाला पुढच्या तुमचे मार्ग मोकळे होत राहतात. तुम्हाला दिशा मिळते, तिथे तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता. सो थोडक्यात फक्त एवढंच आहे की ज्या मुलांना इंटरेस्ट आहे डिफेन्स फोर्सेस जॉईन करण्यासाठी किंवा काय, सो डिफेन्स रिलेटेड जेवढ्या स्कूल्स आहेत किंवा जेवढे असे संस्था आहेत, NCC आहेत किंवा जे संस्था ऑलरेडी मुलांना ट्रेन करतायत ह्या फील्डकडे जाण्यासाठी वगैरे, अशा लोकांच्या सहवासात राहून किंवा त्यांच्याकडे ऍडमिशन्स वगैरे आपण जरी घेतले तरी तो आपल्याला एक असा तो एक रस्ता फार मोकळा किंवा मार्गदर्शन करणारे पण फार लोक भेटतात, आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमचं ते जे ध्येय आहे ते अचीव्ह करू शकताय.
शैलेश, तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे या क्षेत्रातच तुला पुढे जायचंय की आणखीन काही सोशल काय करायचंय तुला? सामाजिक कार्य काय करायचं? एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प झाला होता आमचा एनसीसी मध्ये. आमचे कमांडिंग ऑफिसर ते म्हणजे आमचे विंग कमांडर MS चौधरी, हे आमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पमध्येच एक आम्हाला त्यांनी गुरुमंत्र दिला होता. गुरुमंत्र असा होता की डोंट स्टक टू ओनली वन पॉइंट, म्हणजे एकाच गोष्टीवरती अवलंबून किंवा असं राहू नका. त्यांनी सगळ्यांना विचारलं होतं की तुमचं एम काय आहे कॅम्पमध्ये. तर कॅम्पमध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं आम्हाला डिफेन्स फोर्सेस जॉईन करायचे आहेत. त्यांनी सांगितलं होतं जर डिफेन्स फोर्सेस जॉईन नाही केले तर मग काय, सगळे शांत बसले होते. कारण की मे बी होतं असं, बरेचसेच माझे मित्र पण आहेत जे इंटरव्ह्यू जरी पास झाले असले तरी मेडिकल रिझन्समुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं. मग हरून जात नाहीत ही मुलं, हे बाहेर येत आहेत, बाहेर येऊन काही ना काहीतरी खूप चांगल्या प्रकारे करून दाखवतात. तर सरांनी आम्हाला तेच सांगितलं होतं, ऑलवेज हॅव बॅकअप प्लॅन्स. जसे मिलिटरीमध्ये होतात असतातच. प्लॅन हे असतो की आपल्याला असं ह्या मार्गाने जायचं, इकडून जाऊन अटॅक करायचा आहे. पण समजा जर हा प्लॅन जर तुमचा नाहीच झाला, फेल झाला, तरी पण तुम्हाला जिंकायचंच आहे. जिंकण्यासाठी मग तुमच्याकडे मग दुसरा प्लॅन बी, एअरफोर्सचा प्लॅन असला पाहिजे, किंवा नेव्हीचा तिकडून अटॅक असणं गरजेचं, किंवा मिसाईल अटॅक. म्हणजे प्रत्येक तुमच्या कुठल्याही टास्कला एक बॅकअप, एकच काय असेल, नंबर ऑफ बॅकअप्स ठेवा. प्लॅन ए नाही झाला तर प्लॅन बी, प्लॅन ए. तसंच प्लॅन ए माझा आहे तो डिफेन्स फोर्सेस जॉईन करायचा आहे. डिफेन्स फोर्सेस जॉईन करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत 3 इंटरव्ह्यू माझे झालेले पण आहेत. अजून जोपर्यंत माझं वय आहे तोपर्यंत मी ट्राय करतच राहणार आहे. जरी प्लॅन ए हा सक्सेस नाही झाला तरी प्लॅन बी माझा आहे, जो की आता मी इंजिनिअरिंग माझं पासआउट झाल्यानंतर मी नाशिकमध्ये PCTC मध्ये तो UPSCचा कोर्स पूर्ण केल्यानंतर जसं सातारमध्ये आलोय, मी स्वतःचा ब्रँड डेव्हलप करतोय आणि ह्याच्यातून व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे मी करतोय. याच्यामध्ये मी ड्रोन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय लोकांना. एरियल मॅपिंग, एरियल सर्वे, एरियल इन्स्पेक्शन, किंवा एरियल फोटोग्राफी, एरियल व्हिडिओग्राफी, एरियल फ्लॉवर ड्रॉपिंग, एरियल बॅनर टोईंग. नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज आय कॅन डू बाय युझिंग एरियल ड्रोन्स. सो ह्या एरियल जे विमान आहे, रिमोट कंट्रोलचे विमान, ह्याचं लोकांपर्यंत, लोकांच्या फायदेशीर काय काय करू शकेन मी. किंवा लोक स्वतःहून मला पण भेटतात, यार तुला असं करता येतं ना, तर मग तू आमच्यासाठी असं करून देशील का. जसे की एरियल प्रेझेंटेशन्स बनवणे. किंवा एकदा गंमत म्हणून सांगतो की एक माणूस आला होता माझ्याकडे, तो म्हणत की आमच्या बिल्डिंगच्या इथं मलाचं पोळं मोठं झालेलं आहे, तेवढं पाडून टाकते तुझ्या ड्रोनने. सो रिक्वायरमेंट आहे ती, त्याला सुचतंय की ह्याचं ऍप्लिकेशन काय, लगेच नोट डाऊन करून वगैरे अशा प्रकारचे त्या प्रकारे तू संशोधन करू शकतोय. संशोधन किंवा संशोधन करायचंच काय आहे, ऑलरेडी डेव्हलप आलेले आहेत काय काय वगैरे, फक्त ते बनवायचे आणि ते तसं अप्लाय करायचं. सो अजून सुद्धा काही काही लहान मुलं पण चांगले चांगले मला आयडियाज देत असतात की असं करू शकतो आपण ड्रोनने, तसं करू शकतो. सो ते नोट डाऊन करून ते त्या पद्धतीने त्या सर्व्हिसेस देणं. हवेमार्फत आपल्याला काय काय सर्व्हिसेस करायचे वगैरे तसे. आता इरिगेशन डिपार्टमेंट जे आपलं आहे ते सुद्धा त्यांना सुद्धा म्हणजे याची आयडिया आलेला आहे. त्यांचं सरांसोबत भेट पण झालेली आहे माझी, त्यांना मी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. किंवा आपले साताराचे जे पोलीस खाते आहे त्यांना सुद्धा आयडिया आहे की आपण काय करू शकतो. जसं 26 जानेवारीच्या इव्हेंटला केलेलंच आहे आपण, जे शाहू स्टेडियम वरती इव्हेंट झाला त्याला आपण ड्रोनने सर्व्हेलन्स केलं होतं आपण, प्लस अजून ड्रोन शूटिंग पण केली होती इव्हेंटची. सो असंच करत, किंवा ग्रामपंचायत वेळू जे सांगितलं तुम्हाला, तालुका कोरेगाव या ठिकाणी 7 तलाव जोड प्रकल्पासाठी जे एरियल प्रेझेंटेशन लागतं, जो 1 कोटीचा बजेट मंजूर करून घ्यायचा होता त्यांना. सो तो बजेट मंजूर करण्यासाठी एरियल प्रेझेंटेशनची कशी मदत झाली. किंवा अजून एरियल हवेमार्फत बरेचसे अजून इन्स्पेक्शन्स पण घेऊ शकतोय. जसं आपल्या साताऱ्यामध्ये ठोसेघर धबधबा फेमस आहे. काही कारणास्तव ऍक्सिडेंट झाला, कोण जर पडलाच धबधब्यामध्ये वगैरे, तर त्याला शोधून काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ट्रेकर्सची टीम लावावी लागते. तर त्या टीम मध्ये फक्त मी स्वतःच जर त्या ठोसेघर गावाचा आहे आणि म्हणजे मलाच ही कल्पना सुचली होती, जर त्याला शोधण्यासाठी माझा ड्रोन खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो, उपयोग करू शकतो. तो एरियल इन्स्पेक्शनचा भाग झाला. इन्स्पेक्शन किंवा अजून आपला सातारा जो आहे तो टुरिझम डेव्हलपमेंटसाठी फार चांगल्या प्रकारे होऊ शकतो. लोकांना जर आपण साताऱ्यातले वेगवेगळे एरियल व्ह्यूज दाखवले किंवा त्याचे ऍड फिल्मसाठी जरी आपण त्याची उपयोग करून घेतला तरी सुद्धा लोकांपर्यंत आपण आपला सातारा कसा आहे हे पोहोचवू शकतो. टुरिझम वाढेल. किंवा आता साताऱ्यामध्ये रिअल इस्टेट पण फार चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे. रिअल इस्टेट म्हणजे काय की लोकांना
मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, बिल्डिंग्स आहेत, प्लॉट्स आहेत, एनी प्लॉट्स वगैरे, तर ह्या लोकांना पण एरियल प्रेझेंटेशन्स लागतात. बरोबर. म्हणजे की ती जागा केवढी मोठी आहे, ती जागेचं लोकेशन काय आहे, त्या जागेच्या आसपास काय काय आहे, ते आपल्याला नॉर्मल कॅमेराने ते आपण दाखवता येऊ शकत नाही. पण तेच काम आपण एरियल ड्रोनने चांगल्या प्रकारे काम करू शकतोय. एरियल मॅपिंग, जेवढ्या काही ग्रामपंचायत आहेत, ग्रामपंचायती कार्यालयामध्ये विचार करा, जर ग्रामपंचायतीची कार्यालय जिथे आपण सरपंचाची किंवा ग्रामसेवकाची खुर्ची आहे, त्याच्याच बॅक साईडला जर आपल्या पूर्ण गावाचा जर नकाशा असेल, तो पण ओरिजिनल सॅटेलाइट थ्रू किंवा असं, तो सॅटेलाइट थ्रू पण एवढं स्पष्ट येत नाही, पण ड्रोन कॅमेऱ्याने जो नकाशा आपण करतो, एरियल मॅपिंग करतो, त्याच्या मार्फत फार चांगल्या प्रकारे ओरिजिनल जसं आपलं गाव आहे तसं त्या टाइपने क्लिअर असा तो मॅप आपण जनरेट करून, म्हणजे काय थोडक्यात आकाशातून फोटोग्राफी करून आपण, ते एक सॉफ्टवेअर्स असतात, त्या सॉफ्टवेअर्स मध्ये ते मॅप्स जनरेट केले जातात. तो नकाशा जरी पेस्ट जरी केला तरी सुद्धा जे गावातले जे कोण किंवा गाव बघायला जे कोण बाहेरचे पाहुणे मंडळी पण येतात, जागे बसून आपण त्यांना ते दाखवू शकतो. किंवा जरी एखादा कॉम्प्युटर जरी असला तरी ते पूर्ण गावाचा अख्खा परिसर वगैरे सगळं दाखवू शकतो आपण त्या प्रेझेंटेशन मध्ये. सो अशा प्रकारचं आहे. किंवा जरी आपल्याला गाव जरी दुसरा कोणाला दाखवायचं असेल गावात न येता, अशा प्रकारचे जे प्रेझेंटेशन आहेत ते सोशल नेटवर्किंग साइट्स ज्या आहेत त्याच्यावरती शेअर्स करू शकतोय आपण. म्हणजे जो त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये माणूस, पण त्याला ते बघायचंय की काय गाव आहे, कसं गाव आहे. जसं की आता यात्रेमध्ये बरेचसे ड्रोन सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या यात्रेतले जे लोक आहेत त्यांचे मुलं जे आहेत ते बाहेर गावी आहेत, परदेशात आहेत काही ठिकाणी वगैरे, ते त्यांच्या यात्रेला वगैरे मिस करतात. सो ड्रोन मार्फत जे शूटिंग करून घेतलेलं आहे आणि पूर्ण अख्खं गाव कसं दिसतंय, गावाचं लोकेशन कुठं आहे, किंवा डोंगर दऱ्यात आहे गाव, किंवा नदी किनारी गाव आहे, किंवा कसं गाव आहे, ते पाहायला जे बाहेर देशात त्यांचे मुलं आहेत किंवा त्यांची जत्रा आहे ते बघतात, इव्हेंट होतोय काहीतरी, तिथं बसून ते आनंद घेऊ शकतात. यार मी बघितली यात्रा आपली कशी झाली, काय झाली. आणि ड्रोन मधून जे चित्र निर्माण होतं ते खरोखर अप्रतिम असतं, सुंदर असतं, फार बघायला आवडतं. बरेचसेच अजून ड्रोन ऍक्टिव्हिटीज पण आपण भविष्यात करू शकतोय. ड्रोनच्या युजने आपण शेतकऱ्यांसाठी शेती फवारणी, ऑलरेडी ते टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेलंच आहे, पण अफोर्डेबल, शेतकऱ्यांना अफोर्डेबल होऊन कसं करता येईल वगैरे त्याच्यावरती पण काम चालू आहे. ते आपण करू शकतो. भविष्यात ते नक्कीच सक्सेस होईल. अजून बॅनर टोईंग, फ्लॉवर ड्रॉपिंग म्हणजे काही प्रमुख इव्हेंट्स होतात असतात, त्यावेळी प्रमुख पाहुणे येत असतात. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी ड्रोन्स थ्रू वरून फुलांचा वर्षाव त्याच्यावर केला तर नक्कीच त्याला ते स्वागत अशा प्रकारे झालेलं फार आवडतं, एक नाविन्यपूर्ण वेगळं. किंवा लग्न कार्य पण होत असतात काही काही, त्या लग्न कार्यामध्ये वधूवर जे असतात ते जरी असले तरी त्यांच्यावरती जरी अशा प्रकारचं त्यांच्यावर वर्षाव म्हणजे आशीर्वाद जो म्हणतो आपण तो जरी झाला तर हा एक इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ह्या ड्रोन्स थ्रू आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतोय. सो हे अशा प्रकारचे जे प्लॅन बी आहेत ते असे सर्व्हिस युटिलाइज करत राहायचे. प्लस फक्त ड्रोन पुरतच मर्यादित न राहता अजून काही काही सिस्टीम्स डेव्हलप करायच्या, जसे की आता माझं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झालेलंच आहे, तर अफोर्डेबल विंड मिल्स म्हणजे पवनचक्की लोक घरावरती पण लावू शकतील, आणि ते घरावरती लावलेल्या पवनचक्क्या ज्या आहेत त्याच्या थ्रू त्यांना काहीतरी एनर्जी सोर्स, त्यांचे दिवसातून 2 मोबाईल जरी चार्ज झाले तरी भरपूर आहे त्यांच्यासाठी. सो अशा प्रकारचे सिस्टीम डेव्हलप करणे. आता सध्या एक नुकतीच सिस्टीम डेव्हलप केलेली म्हणजे वॉटर अलार्म सिस्टीम, अत्यंत चीप वॉटर अलार्म सिस्टीम आहे, कुणालाही परवडेल अशी. आणि ती सिस्टीम जर आपण बसून घेतली घरामध्ये तर आपण जे रोज आपण टाकी भरली आहे का हे पाणी वाया गेल्यानंतर आपल्याला समजतं. तर ते वॉटर अलार्म सिस्टीम आता जी डेव्हलप केली ती जरी लावली तरी ते वॉटर लेवल जे आहे आपली पाण्याची पातळी त्या ठराविक लेवल पर्यंत आले की लगेच अलार्म वाजणार घरात, आणि तो अलार्म वाजला की आपण बंद करू. सो अशा प्रकारची सिस्टीम ऑलरेडी केलेली आहे. मी जिथं राहतोय तिथे ही सिस्टीम मी ऑलरेडी म्हणजे लोकांना इन्स्टॉल करून दिलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे होतं असं की रोजचं फार पाण्याची बचत होत आहे. ही सिस्टीम अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी कसा पोहोचू याच्याही मी प्रयत्नात आहे, आणि ते नक्कीच करेन मी पुढच्या जे काही येणारे दिवस आहेत त्याच्यामध्ये. सो अजून जेवढं काय काय करता येईल आपल्याला, सो दॅट इज प्लॅन बी. सो हे बॅकअप प्लॅन आहेत, हे करत राहायचं. तर आमच्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून युवक मित्रमैत्रिणींना तू काय मेसेज देशील? युवक मित्रांनो, डिस्करेज होऊ नका, निराश होऊ नका. तुमच्यात जे काही कलागुण आहेत त्याला वाव देणारे माणसं पण भरपूर आहेत. तुम्ही फक्त बाहेर पडा आणि तुमच्यातले जे काही स्किल्स आहेत ते प्रेझेंट करा लोकांसमोर. मे बी तुमच्याकडे काहीही असू शकतं, ते एक तुमच्यातली स्पार्क तुम्ही स्वतःच ओळखू शकता की माझ्याकडे हे असं गुण आहे जो बऱ्याच लोकांकडे नाही आहे. त्यालाच तुमचा एक ब्रँड बनवा. तो ब्रँड
तुम्ही स्वतः डेव्हलप करा, लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याच्या थ्रू तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय तो तुम्ही स्वतःच पहा. फक्त नोकरीची वाट बघू नका, तर तुम्ही नोकऱ्या कशा जनरेट करू शकाल, दुसऱ्यांना देऊ शकाल. उदाहरणार्थ एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट तुम्ही स्वतःमध्ये कशी काही घडवून आणू शकता, त्याच्यासाठी तुम्ही थोडाफार काहीतरी प्रयत्न करा. नोकरीसाठी प्रयत्न कराच, मान्य आहे, तुमच्या आवडीची नोकरी तुम्हाला मिळायलाच हवी, पण जर नाहीच भेटत असेल तर निराश होऊ नका. तुम्ही तीच नोकरी देणारे बनू शकता. बरोबर. सो तशी वाटचाल तुम्ही सुरू करा आणि नक्कीच तुम्हाला यश येईल. हे असं माझं म्हणजे सगळ्या माझ्या मित्र बांधवांसाठी एक चांगला मेसेज आहे. तर खूप छान असा मेसेज तू आपल्या युवक मित्रमैत्रिणींना दिलायस आणि मला नक्की खात्री आहे की ते या मेसेजनी इन्स्पायर होतील. तर शैलेश, आपल्या कार्यक्रमाची वेळ आज संपत आलीये. जाता जाता तुझ्या आवडीचं गाणं ऐकूया. आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे दिल फुसला ले. दिल इडियट है प्यार से उसको समझा ले. होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज स्कॉलरशिप की पी गया दारू, हम तो फिर भी मिटा नहीं. अगरबत्तियां राख हो गई, गौर तो फिर भी दिखा नहीं. बकरा क्या जाने उसकी जान का क्या होगा, सीख घुसेगी या साला की माँ होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. तो होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल तो होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, और लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल. तर शैलेश, आज तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. हे खरंच वेगळं क्षेत्र आहे, हे तुझ्याशी बोलून आम्हाला सगळ्यांनाच कळलंय. आणि
तू खूप छान माहिती दिलेस. तू आज आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि छान गप्पा मारलास, त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमासाठी आपल्या मित्रमैत्रिणींकडून बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात. आपली मैत्रीण पूजा इनामदार असं म्हणते, मी नेहमीच तुमचे कार्यक्रम ऐकते आणि आदिती जोशी, तुझे कार्यक्रम ऐकायला नेहमीच आवडतात. आत्ताचाच तुझा चॉकलेटचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. कीप इट अप. असेच पुढीलही कार्यक्रम करत राहा. थँक्यू अँड ऑल्सो गुड लक. तर धन्यवाद पूजा. आपल्या आणखीन एका मित्राने प्रतिक्रिया कळवली आहे. त्याचं नाव आहे नरेंद्र पेटकर. तो असं म्हणतो, मी नरेंद्र, पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. परवाच साताऱ्याहून पुण्याला येत होतो आणि बसला खूप उशीर झाला. तेव्हा नकळत साताऱ्याच्या FM चॅनलवर काय चालले आहे पाहू म्हणून फोनचा रेडिओ चालू केला आणि हा कार्यक्रम ऐकला. चॉकलेट्स या विषयावर आधारित असलेला हा कार्यक्रम त्रासदायक जाहिरातीच्या आधारावर नसून अत्यंत सुंदर माहिती देऊन गेला. हे पाहून खूप छान वाटले. आजकालच्या रेडिओ स्टेशनवर गाणी आणि माहिती कमी, उलट जाहिराती जास्त झाल्या आहेत. यामुळे खंत वाटते. पण तरीही आकाशवाणीवर असे कार्यक्रम आहेत हे ऐकून दिलासा वाटला. आपल्या सूत्रधार आदिती यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी छान संचालन केले. विशेषतः गाण्यांची निवड ही खूपच आवडली. बससाठी वाट बघत असताना त्रासलेल्या वेळेत माझी अत्यंत आवडती गाणी ऐकायला मिळाली, त्यामुळे मन हलके झाले. धन्यवाद आदिती. मी रेडिओचा नियमित श्रोता नाही आणि पुण्यात असल्यामुळे साताऱ्याचे स्टेशन ऐकणे शक्यच नाही. पण अचानक आलेला हा सुखद अनुभव आपल्याशी बोलून दाखवावा असे वाटले, म्हणून हा पत्र वजा ईमेल. धन्यवाद नरेंद्र. तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्या अशा प्रकारच्या मोलाच्या प्रतिक्रिया आम्हाला भरपूर एनकरेज करतात. त्यामुळे तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात हे आमच्यापर्यंत जरूर पोचवत राहा. तर मित्रमैत्रिणींनो, आज शैलेशशी मारलेल्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आमच्यापर्यंत जरूर पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे yuvavanisatara@gmail.com. yuvavanisatara@gmail.com. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पत्राद्वारे पण पोचवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सातारा केंद्र, गेंडामाळ, सातारा. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, जरूर कळवा. मी तुमच्या पत्राची आणि ईमेलची वाट बघतेय. मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा तुमच्या मैत्रिणीला म्हणजेच गायत्री गरुडला आता अनुमती द्या. पुन्हा भेटूयात एका नवीन कोऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.